महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताहाचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले। यावेळी त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव करत समाजासाठी दिलेल्या योगदानाची आठवण उपस्थितांनी करून दिली। यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली। पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। जनसेवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये प्रतिमा पूजन व अभिवादन, वृक्षारोपण, उद्योजक महिला मेळावा तसेच सौर ऊर्जा विषयक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले। या कार्यक्रमास राष्ट्रगीतचे संपादक अजय उर्फ आबासाहेब जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, इस्माईल समडोळे, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष यासिन मुजावर, कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निहाल कलावंत, तौफिक मुजावर, भारत डोईफोडे तात्या, योगेश कांबळे, अमर देशमुख, अवधूत साठे, अमीर मुल्ला, विनोद कल्ले, इलियास समडोळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 22 तारखेला स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली। त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनसेवा सप्ताह 22 तारीख ते 28 तारीख या दरम्यान आयोजित केला आहे। त्या निमित्तानं आज भाटलेमळा येथे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन जनसेवा सप्ताहाचा दुसरा टप्पा पार केला। उद्या महिला मेळाव्याचा कार्यक्रम आहे, परवाच्या दिवशी सौर ऊर्जाची माहिती देण्याचा कार्यक्रम आहे। अशा हिशोबाने आम्ही जड अंतकरणातून हा सप्ताह साजरा करीत आहोत। खरं तर आम्ही गेल्या वर्षीपर्यंत 22 तारखेला फार आनंदाने, उत्साहाने आणि उत्स्फूर्त दादांचा वाढदिवस साजरा केला, पण परमेश्वरानं आमच्यावर आज अशी वेळ आणली की आज जयंती साजरी करण्याची पाळी आमच्यावर आली। म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट आहे, पण नियतीच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या स्वीकाराव्याच लागतात। त्याप्रमाणे आम्ही स्वीकारून जड अंतकरणानं हा सप्ताह साजरा करतो आहोत आणि यापुढं दादाच्या कार्याचं, दादाच्या आदर्शाचं आम्ही स्मरण करून आणि हृदयात ठेवून पुढं आयुष्यभर कार्यरत राहू एवढीच ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। दादांना मन भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।